मुंबईतील सरकारी जमिनीवर अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवल्यानंतर त्यांच्या बचावासाठी येणाऱ्या मेधा पाटकर यांचा निषेध करावा लागेल असं मत कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केलं। जनसुरक्षा कायद्याला विरोध करत शहरी नक्षलवादाला जर विरोधक समर्थन देत असतील तर त्यांना सोडणार नाही असा थेट इशारा देखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिला। मंत्री लोढा यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। पाहूयात। आपल्या सोबत मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आहेत। सर, थोड्या वेळापूर्वी मुंबई पोलीस आयुक्तांबरोबर सर्वपक्षीय बैठक तुम्ही एक घेतलेली होती, नेमका काय विषय होता, काय तोडगा निघाला त्याच्यामध्ये? नाही, आपले जे सबअर्बनचे आमदार आहेत ते डीपीडीसी मध्ये नेहमी यांचे काही विषय ते मांडता, त्या विषयामध्ये काही विषय हायर पातळीवर सोडायला असता म्हणून ते पोलीस कमिशनर आणि जॉईंट सीपीचे बरोबर मीटिंग ठेवली होती। चांगला विषयाचा डिस्कशन झाला आणि प्रत्येक विषयामध्ये काही काही तोडगा निघाला। आता मला असा फॉलोअपसाठी आम्ही एक टीम ठेवली आहे, 1 महिन्यानंतर ते फॉलोअप पण करू। सर, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होता, अतिक्रमणासंदर्भात सुद्धा उपनगरामध्ये तुम्ही बराच पुढाकार घेतलेला होता, मात्र अद्यापही बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत। त्या संदर्भात पोलिसांची काय भूमिका आहे, तुमची काय भूमिका आहे? पोलीसचे सहकार्य करता, पण ते मेघा पाटकर जैसे लोक, मी मालवणीमध्ये महानगरपालिका आणि पोलीसने अतिक्रमण काढला, त्यासमोर मेघा पाटकर हायकोर्टामध्ये गेली, असा कसा चालणार आहे? असा डेमोक्रेसीमध्ये असा ते त्याने जे काही अनाधिकृत सरकारी जमिनीवर कब्जा करत बैठे त्याने कोई प्रोटेक्शन करत आहे, तो लोकांनी त्याबद्दल सांगितलं पाहिजे, लोकांनी पुढे यायला पाहिजे सपोर्टमध्ये सरकाराचे। मी हा मेघा पाटकर हा कृत्याचा निषेध करतो आणि आमची जे सरकारी जमिनीवर अनाधिकृत कब्जे केलेले आहे त्याचे काढण्याची प्रक्रिया सुरू राहील। विरोधी शहरी नक्षलवादाने सपोर्ट करत असतील किंवा ते स्वतः शहरी नक्षलवाद करत असेल तो ते पण त्यांची श्रेणीमध्ये येणार आहे। हा नक्षलवाद किंवा शहरी नक्षलवाद चालणार नाही, हा देशासाठी घातक आहे। मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे अभिनंदन करतो की त्याने अतिशय चांगला अधिनियम यासाठी तयार केलेला आहे। धन्यवाद। एकंदरीत हे होते मंत्री लोढा। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।